विजय असो. जय. हिंदवी स्वराज्याचे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांना देखील नमन करतो. आणि आज नूतनीकृत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या लोकार्पण प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आपले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी मंत्री मंगलप्रभात लोढाजी, त्याचप्रमाणे विधान परिषदेचे उपसभापती श्री सचिन भाऊ अहिरजी, या ठिकाणी उपस्थित आपल्या मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले आमदार अमित साटमजी, प्रसाद लाडजी, प्रकाश सुर्वेजी, कालिदास कोळंबकरजी, सदा सरवणकरजी, भाई गिरकरजी, मनोज जामसुतकरजी, आपले उपमहापौर श्री संजय घाडी, विरोधी पक्षनेता किशोरीताई पेडणेकर, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, स्थानिक नगरसेवक रमाकांत रहाटे, मुंबईच्या महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, त्याचप्रमाणे श्री अविनाश ढाकणे, श्रीमती प्राजक्ता लवांगरे, श्री अमेय घोले, श्री राम बुंदिले, मंचावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सकाळी आम्ही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं ज्या ठिकाणी घर होतं चिरागनगर, आणि गेल्या 3 दशकांपासून मागणी होती की त्या ठिकाणी एक भव्य स्मारक व्हावं, ती मागणी पूर्ण करत आज आम्ही सकाळी त्याचं भूमिपूजन केलं. आणि एक अतिशय सुंदर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक आणि संशोधन केंद्र हे चिरागनगरला आपण तयार करतो. आणि त्याचसोबत आज महानगरपालिकेने नूतनीकृत केलेलं हे सभागृह, ज्याचं नाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह आहे, त्याचंही लोकार्पण करण्याची संधी मिळाली. मी खरोखर महानगरपालिकेचे मनापासून आभार मानतो. खरं तर या सभागृहाला आणि नाट्यगृहाला नूतनीकरणाची आवश्यकता याकरता होती की काही सोयी तर करायच्या होत्याच, पण विशेषतः नाटकांकरता जो हा मंच आहे हा थोडा कमी पडायचा, त्याची डेप्थ कमी होती. आपले जे नाट्यकर्मी असतात त्यांच्याकरता ज्या ग्रीन रूम्स लागतात त्याचीही कमतरता होती. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पूर्ण झाल्यामुळे आता खऱ्या अर्थानं या नाट्यगृहामध्ये सर्व प्रकारची दर्जेदार नाटकं ही देखील आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे शिंदे साहेबांनी सांगितली ती नाटकं नाही, पण खरोखर सर्व प्रकारची दर्जेदार नाटकं आपल्याला पाहायला मिळतील. शिंदे साहेब म्हणतात की त्या नाटकांकरता भाड्याने मिळेल, पण 3 पट भाडं आकारलं जाईल. आणि कला, साहित्य, संस्कृती या विविध प्रकारांचा आविष्कार या नाट्यगृहाच्या माध्यमातून आपल्या रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल. सर्वात आनंदाची गोष्ट आहे की हे जे नाट्यगृह आहे याला नाव साहित्यभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं आहे.
साहित्याच्या क्षेत्रामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव हे अजरामर आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून कुठलीही कल्पनाशक्ती मांडलेली नाही, तर वास्तविकतेचं भान हे त्यांच्या साहित्यातून आपल्याला प्राप्त होतं. त्या काळची परिस्थिती, त्या परिस्थितीने निर्माण झालेले संघर्ष आणि त्या संघर्षातून तयार होणारा समाज याचं प्रतिबिंब हे आपल्याला या संपूर्ण साहित्यातनं पाहायला मिळतं. होणारे अन्याय, त्या अन्यायातनं पेटून उठणारे नायक, त्या अन्यायाचा सामना करणारे, संघर्ष करणारे, अशा प्रकारचे अनेक पात्र हे आपल्याला त्यांच्या साहित्यातनं पाहायला मिळतात. ज्या कामगारांच्या भरोशावर ही मुंबई उभी राहिली, त्या कामगारांच्या जीवनातला संघर्ष हा आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. आणि हे सगळं करत असताना एक अतिशय हळुवारपणा आपल्याला त्या साहित्यात आढळतो. मानवी जे मन आहे, त्या मनाच्या ज्या संवेदना आहेत, त्या संवेदना अतिशय अलगदपणे आपल्या साहित्यातनं अभिव्यक्त करण्याचं काम हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी केलं. आणि म्हणूनच एक संपूर्ण साहित्यिक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. त्यांनी कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, त्यांनी नाट्य लिहिलं, त्यांनी शाहिरी केली. अगदी आपली जी लोककला आहेत, त्या लोककला वग असेल, गवळण असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी त्या ठिकाणी आपला प्रचंड मोठा ठसा उमटवला. आणि हे सगळं करत असताना आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, वाटेगावहून आलेला, कुठलंही शिक्षण न मिळालेला एक मुलगा मुंबईमध्ये येतो, मिळेल त्या जागी राहतो, पडेल ते काम करतो, कधी खायला मिळतं, कधी मिळत नाही. पण या परिस्थितीने खचून न जाता त्या ठिकाणी हे जे काही दारिद्र्य पाहायला मिळालं, जे भोगायला मिळालं, त्याला आपल्या शब्दांची धार देत त्यातनं संघर्षाची एक अशी व्यवस्था निर्माण करतो की जी व्यवस्था नंतरच्या काळामध्ये पहिल्यांदा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये त्यांच्या शब्दांच्या धारेमुळे ज्या प्रकारे तरुणाई ही पूर्णपणे त्या ठिकाणी प्रेरणा घेऊन या संपूर्ण लढ्यामध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यातूनच त्यांच्या साहित्यांची, त्यांच्या शब्दांची जी किमया आहे, ती किमया आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जो अंगार फुलवला, ज्यावेळी अन्याय होत होता त्यावेळी त्यांची गीतं ही त्या अन्यायाला वाचा फोडत होते. आणि त्यातनं आमच्या तरुणाईच्या रक्तामध्ये अशा प्रकारची स्पंदनं तयार व्हायची की जी स्पंदनं त्या तरुणाईला कुठल्याही प्रकारच्या अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करण्याकरता पेटवून उठायची. आणि जुलमी सरकारच्या विरुद्ध, त्यांच्या जुलमाच्या विरुद्ध लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची गीत गात, त्यांच्या आवाजाने, त्यांच्या डफलीने त्या ठिकाणी प्रेरित होत आमची तरुणाई ही मैदानात उतरायची. आणि खऱ्या अर्थानं त्या दमनकारी शासनाला पूर्णपणे पराजित करण्याचं काम हे त्या काळच्या तरुणाईने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणेने केलं. आणि म्हणूनच केवळ या ठिकाणी साहित्य नाही, तर त्या साहित्यातनं अंगार फुलवणारे देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते. आणि केवळ संयुक्त महाराष्ट्र नाही, तर गोवा मुक्ती संग्रामामध्ये देखील प्रचंड मोठं कार्य हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं होतं. आणि हे सगळं करत असताना त्यांनी जे अभिजात साहित्य तयार केलं, जगाच्या पाठीवर असे साहित्यिक फार कमी असतील की ज्यांनी दुःखही मांडलं, दैन्यही मांडलं, परिस्थिती मांडली, संघर्षही मांडला. आणि तरी देखील त्यांचं साहित्य जगातल्या 27 भाषांमध्ये त्या ठिकाणी अनुवादित करण्यात आलं. रशिया असेल, फ्रान्स असेल, इटली असेल, जपान असेल, जगातले जे सगळे प्रगत देश आहेत त्या प्रगत देशाच्या भाषांमध्ये त्या ठिकाणच्या साहित्यिकांनी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हे अनुवादित केलं, त्या साहित्याची धार काय होती, त्याची व्याप्ती काय होती, त्याने निर्माण होणाऱ्या जाणीवा काय होत्या, हे सगळं यातनंच खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं. मी मगाशी देखील सांगितलं, रशियामध्ये जेव्हा जाण्याची संधी मिळाली, त्यांच्या पुतळ्याचं अनावरण स्टेट लायब्ररीमध्ये आम्ही केलं आणि त्यानंतर त्याच्यावर जो सिम्पोजियम झाला, त्या सिम्पोजियममध्ये रशियन बोलणारे अनेक साहित्यिक जे मूळ रशियामध्ये जन्माला आले होते, जे रशियन होते, त्यांनी ज्यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर त्या ठिकाणी आपले विचार मांडले, निश्चितपणे माझ्यासारख्या आपल्या सगळ्या लोकांची छाती त्या ठिकाणी अतिशय मोठी झाली आणि अतिशय अभिमान वाटला की आपल्या महाराष्ट्रातला हा एक साहित्यिक, आपल्या महाराष्ट्रातला हा एक थोर अशा प्रकारचं साहित्यरत्न ज्यांना आपण म्हटलेलं आहे, असे लोकशाहीर यांनी आपल्या महाराष्ट्राची, आपल्या मराठी भाषेची कीर्ती ही 7 समुद्रापलीकडे आणि जगातल्या 27 देशांपर्यंत पोहोचवली. आणि म्हणूनच मला असं वाटतं की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने जर एखादं नाट्यगृह या ठिकाणी होत असेल तर ती खऱ्या अर्थानं त्यांचं कार्य पुढे चालवण्याकरता केलेली एक समर्पणाची कृती आहे, हे म्हणणं काही चुकीचं होणार नाही. आणि मला विश्वास आहे की या नाट्यगृहातनं त्यांचा विचार हा अनंत काळापर्यंत पुढे नेण्याचं कार्य आपण सगळे करू. मी पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि जसं या ठिकाणी शिंदे साहेबांनी सांगितलं की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे वंचितांचे नेते होते, त्यांनी वंचितांचा आवाज मांडला, ज्याचा कोणी नाही त्याचा आवाज म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते. आणि म्हणून हे नाट्यगृह देखील समाजातल्या शेवटच्या माणसाला वापरता येईल अशा पद्धतीनं याची रचना आपण करावी, अशा पद्धतीनं याचं भाडं आपण आकारावं आणि यातनं अभिजात अशा प्रकारची जी आमची कला आहे, संस्कृती आहे, तिला चांगल्या पद्धतीनं पुढे कसं नेता येईल हा प्रयत्न आपण करावा, ही अपेक्षा व्यक्त करतो. या चांगल्या कार्यक्रमात आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहूजी.